नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आता पुन्हा एकदा किचन मध्ये शाळा भरली. माझा स्वयंपाक होतो ना, मग अभ्यास करतात. आणि ते आज मी तिखट भाकरी बनवते. यासाठी पीठ ना मळून ठेवलंय. तिखट भाकरी, धपाटी आणि हे अभ्यास करीतात. काय तो संध्याकाळचा ना स्वयंपाक करायचा आणि मुलांचा अभ्यास घ्यायचा म्हणलं ना, मुलांना भूका लागतात. भूक लागली जेवले का मग लगेच झोप आली. मुलांचा अभ्यास जेवढा करतील तेवढाच. आणि मग इथं सकाळी सकाळी तर नाही ना, लवकर उठायच्या नाही. आता पीठ भिजतंय तोपर्यंत म्हणलं गायांना पाणी पाजून घ्यावा. लाईट गेली आणि आज असं काहीसं वातावरण झालेलं आहे पावसावानी. लवकर पाऊस यावा. आणि चूल पेटवायचं म्हणलं ना तर वारं सुटतं, भारी वाटतं. गार गार हवा लागती चूल पेटवायला. वारं सुटल्यामुळे जाळच लागत आहे, त्यामुळे कंटाळ येतो. आता जागत चालला मी पाणी पाजून गायांना. तर इथे गायांची कुठेच खायचं चाललेलं आहे. तोपर्यंत मी एकाच्या गायांना पाणी पाजून घेते. आणि पाण्याची जर बादली जर बघितली ना तर लगेच खायचं सोडून देतात. लगेच पाणी प्यायला सवय झालेली त्यांना. संध्याकाळी 6 वाजता पाणी आणि सकाळचं 8:30 वाजता पाणी. आणि कोंबड्या कसा उकांडा उकरीत्यात, त्यामुळे सगळं खत होतंय. अजिबात असे डेपाडं गवऱ्या वगैरे अशा बनत नाही त्याच्या. उकरीत्यात कोंबड्या पाळायचा हा एक फायदा होतो. गोठ्यातलं काम आवरतो ना, पीठ छान असं भिजले आहे. तर आता मी त्याचे ना धपाटे बनवून घेते. मम्मी खाली बघ ना काय झालंय. राहू दे. चालू केलं. आणि अभ्यास सोडून इथं मी थालीपीठ बनवते. तर थालीपीठ बनवायला आली आणि निदा आज तोडून काढलं. दमच नसतो पण त्या गोष्टीचा. मम्मी आज करू. हा आजो पातळ कर. मम्मी असं लेकरांना अशी कामामध्ये ना लुडबुड करायला खूप आवडते. मी काहीतरी बनवायला जर घेतलं ना त्यांना सुद्धा करावं असं वाटत असतं. तर मस्त अशी इथे माझी थालीपीठं बनवून तयार झालेली आहे. तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. खूप दिवसांनी बनवलेले आहे ना, त्यामुळे सगळ्यांना असे आवडले आणि छान चवीला झाले होते. पूर्ण